करता जसं असेल तसं चेक करायलाच लागतं या पर्याय नाहीत खोत साहेब आतल्या साईड ना कोंबड्या असत्याला ही धरत आहे जरा अडवं गडबड झाली हो गडबड होता मला तिथे एक आहे वरून उघडून बघा बघू लाकडाला बसलो खाली पाटा आहे तिथे नाही दादा पाट्याला खाली खाल्ल्या माती आहे तिकडच्या कडून आतल्या बाहेरच्या साईड गेलं नाही कुठे ते सगळं बसलोय पाटा तर येतो धरला की अवधान कसला ओळखल नाही सका ओळखली मस्त शेपटापासून ह्याच्यात जरा लांबडा लांबेला जरा काळपट कलर आहे मी बोलायला कोंबड्या वरडायला लागले त्या आहे तर का कसला तरी याच्याच खाली असणार आहे हाय 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 म्हटलं का नाही तेजस खाली कुठं अडकलं ग प्रशांत भाऊ इकडे इथं धरा धरा इथं हो दाबून काय होत नाही बिना विषारी साप आहे. धरा दाबून मी सांगतोय धरा तुम्ही सोडायचं नाही मी बाहेर जातोय हो काय साधन धरा की तुम्हाला काय करते रस्ता बी सगळा सांगत नाही म्हणून सजाय व तुमचा जीव खालीवर पोरण साप धरल्यावर आमच्या आईचं कसं होत असेल काळीच हा आमच्या आईचं कसं होत असेल सांगा रोज आईच आतड वाईट आहे वाघ धरील की तुमचं प्रशांत भाऊ होय प्रशांत भाऊ साप राहून ते वाघ धरशील वाघ नाही सोडा येत नाही आत भिवू नका सोडा तुम्ही आता कसं नाही हो हा कसला आहे सांगा आता तुम्हालाच माहिती पावसाळा संपला की अशा सापांचा सुळसुळाट चालू होतोय त्या आईने सांगितलं की काळ्या कलरचा आहे माझा अंदाज होता आत्ता पाऊस उघडला लगेच नाही उन्हाची तिरीप पडली की अशा साप म्हणजे व्यवस्थित घुसण्याचा प्रयत्न करतात आणि कशा बोलतो लाज वाटली काय मारतोय रोज आता तुम्हाला माहित झालं की दामन साप काय असा धोका त्याच्यापासून आणि मित्रांनो या कुटुंबियाने पहिला एमएटीत एक नाग वाचवलाय पहिला काय वाचवलाय साप असे 3 साप प्रशांत भाऊने वाचवलेले त्यांचं शतशः अभिनंदन हे चौथ्यांदा चौथ्यांदी व्हिडिओद्वारे तुम्हाला जवळून मी त्याचे डॉट दाखवलेत कॅमेरामॅन कच्चा आहे तरी पण दाखवेल अशा याचे डेटलाईन बघा कशा आहे की खाली रेषा तोंड जरी मित्रांनो पाहिलं तर या रेषा तुम्हाला ओळखता आल्या की याचा विषय संपतोय या सापाचा आणि ह्या ज्या रेषा आहेत याच्यावरनं धामण सापाचं तोंड ओळखता येतं आणि दुसरी एक गोष्ट जाळीदार शेपटी जे की लोक म्हणतात त्याच्यात काटा असतोय काटा मारतोय काटा पिटा नाही बारीक अशी जाळीदार शेपटी याच्यावरनं हा धामण साप ओळखला जातोय हा बिनविषारी येतोय मित्रांनो की याच्यापासून धोका नाही हा साप जरी तुम्हाला चावला तर याच्यापासून काही मृत्यू होत नाही काहीही होत नाही आता त्या आई भेटल्या त्यांच्या मुलांनी सापडल्यानंतर पण हा साप लागदा जरी त्यांना चावला असता तरी काय झालं नसतं महत्वाची गोष्ट आहे की त्याला न इजा पोहोचवतं म्हणजे अन्न साखळीतला हा महत्वाचा घटक असल्यामुळे याला वाचवणं गरजेचं आहे प्रशांत भाऊ लोकांचे गैरसमज आहेत शेपटीला काटा आहे का बघा तुम्ही चेक करून बघा लोकांचे तुम्ही धाराचे असतात आहे का बघा बरं काटा बघा की तिथं बघा की लोक खाली पारशी आता काय प्रशांत भाऊ भेटतो विसरले आहे का नाही ना काटा लोकांचे गैरसमज आहेत का नाही मला सांगा तुम्ही याचा हात धरा असा असा ह्याच्यात एवढी ताकद आहे का म्हशीचं दूध पे सांगा पाय बांधून नाही आणि मित्रांनो प्रशांत भाऊ काही खोटं बोलणार नाही एवढी तुटील मशीन लात घातल्यावर आपल्याला मशरूम आघाडी सारतोय लोक काय म्हणतात
की दूध पितोय. हा मग धामण काय करतंय ते जमिनीवर चालताना काळ दिसाल हो. नाही नाही काळ तुम्हाला साप ओळखला पाहिजे. ते धामण साप ओळख त्या दिवसा एमएटी धरलेला आजोबांच्या तो विषारी ते विषय हा, विषारी त्याला एखादी व्हायरस पिशवी देतात छान आणि सुंदर चौथा साप प्रशांत भाऊंना वाचव आणि एकच घर असल्यामुळं माळाला आणि एक होता हो, नाग होत आणि ते तुमचा मुलगा आला का नाही ते बघितलं होते दगडात न सिरकून निसरून गेलं ते मातीला कुठं होतं तर बाहेर होतो. आणि मित्रांनो धामण साप आणि नाग सुद्धा तुम्हाला बिनविषारी असेल विषारी असेल तर येऊन चालतो. त्याच्या बचावासाठी तो साप काय झाला आहे बाबा झाला एक एक बायका म्हणतात 10 रुपयाची पिशवी गेली. पण शेजाऱ्याच्या घरात साप गेला म्हणजे काय करू सुटून जातोय. बरोबर का धरतोस तू धरतोस धर की. काय करते तर दर घे धरतो म्हणतो या आजीचा जीव खाली वर होईल. बघा साप धरण्याची टेक्निक हा आता एग्रेसिव्ह झालेला असतो. तो विनाकारण चावणार. मग साप कसा पकडला जातोय कवड्यासारखे आता इथं धरला मी सॉफ्ट मध्ये धरला प्रशांत भाऊ काही टेक्निक नाही. साप धरणं काय कला आहे. नुसती वायरी उलटी केली आला याच्यात बरोबर आहे. आणि आता म्हणून जाऊन बसतं या पाटाखाली जाऊन बसलं तर त्याला काय आहे. आणि मित्रांनो प्रशांत खोत म्हणून आहेत राहणार कोणतं विठुरायवाडी येतंय. त्यांचं शतश अभिनंदन. त्यांनी हा सुंदर साप वाचवलेला आणि हा साप खरंच माणसाच्या वस्तीत हवाय. हे साप वाटले तर उंदरं संपवून खायचं मशन आहे. नागसापांची संख्या वाढून देत नाही आणि ज्या सापाचा जादा वावर होतोय तिथं दुसरे साप येत नाही. आणि इथं सगळे साप धरलेले आहेत. आणि त्या प्रशांत भाऊंचं मी शतश अभिनंदन करतो. मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा. जय हिंद जय महाराष्ट्र. आता प्रशांत भाऊ साप ओळखलं तरच आमचा फायदा आहे हो. नाहीतर मग काय करायचं आम्ही सांग. नव्हतं इथं हा तो धामण आहे तुम्हाला ओळखला पाहिजे. आता जरी धामण दिसला कन्फर्म करायचा आणि राखायचा. कसं करते भ्या वाटत नसते. ते बिनविषारी साप आहे. त्याच्यापासून 1,00,000 वेळा तुम्हाला तो चावत बसला तरी पण काय होत नाही. आलं लक्षात. आणि बघा बहिणी तुम्ही सापाला तुम्ही पण भ्यायचं नाही. लगेच चौकशी करायची कुठला आहे काय आहे फोटो टाकायचा. तुम्ही गच्च झाला पाहिजे. माझा काही धंदा नाही आहे. मी म्हणते नाही बघितले होतं मी. तुम्ही या पोरांच्यासाठी भेताय ना नातवांच्यासाठी. तुमचा जीव खाली निघून गेला असता तो दामन साप. नाग आहे आपण पकडूया नाही प्रॉब्लेम.